नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जवाहर नवोदय विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेह मेळावा संपन्न झाला। दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रांगणामध्ये ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। खेडगाव येथे शिकलेल्या आणि आज सामाजिक जबाबदारी पुढे नेणाऱ्या सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करत असलेले माजी विद्यार्थी खेडगाव येथील नवोदय विद्यालयामध्ये आयोजित या मेळाव्याला उपस्थित होते। जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज शासनाच्या वेगवेगळ्या प्रशासकीय पदांवर उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत। तसेच वैद्यकीय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रामध्ये उज्ज्वल भविष्य घडवतानाच स्वतःची एक वेगळी ओळख या विद्यार्थ्यांनी उभी केलेली आहे। ह्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून विचारांची देवाणघेवाण व्हावी, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, तसेच सध्या शाळेत शिकत असलेल्या मुलांना मार्गदर्शन मिळावे ह्या उद्देशाने ह्या मेळाव्याचे आयोजन मुख्याध्यापक स्वामी यांनी केले होते। यावेळी मेळाव्याला देशभरातून सुमारे 500पेक्षा अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते। विद्यार्थ्यांसोबतच त्यांना घडवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना देखील या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करण्यात आले होते। यावेळी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी 1987 साली नवोदय विद्यालय दिंडोरी तालुक्यामध्ये असावे यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यावेळची परिस्थिती आदी गोष्टींना यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून उजाळा दिला। खासदार भास्कर बगरे यांनी नवोदय विद्यालयातून बाहेर पडणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। तसेच शाळेत जाणवणाऱ्या समस्यांचा आढावा घेऊन केंद्र शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। कवी अनंत राऊत यांनी काव्य मैफिलीने कार्यक्रमाला एक वेगळ्या उंचीवर नेले। शाळेचे मुख्याध्यापक स्वामी यांनी शाळा सध्या चौफेर मिळवत असलेल्या यशाची माहिती दिली। प्रारंभीच्या काळात श्रीराम शेटे यांनी शाळेसाठी केलेली मदत आणि सहकार्य याची जाणीव ठेवून माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना मानपत्र बहाल केले। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी निधी उभारून शाळेला आवश्यक असणाऱ्या वाहनासाठी 6.5 लाख रुपयाचा धनादेश शाळेकडे सुपूर्द केला। यावेळी माजी विद्यार्थ्यांची अल्युमिनी असोसिएशन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। कार्यक्रमासाठी खेडगावचे सरपंच राजेंद्र ढोकळे उपस्थित होते। यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी महेश पांगारकर यांनी निर्माण केलेल्या भारतातील पहिल्या सायन्स अँड इनोव्हेशन कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शक शिबिर आयोजित केले होते। यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, सिव्हिल सर्व्हिसेस, रिसर्च, ॲग्रिकल्चर, डिफेन्स आदी विषयातील तज्ज्ञ असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आत्ताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। वाल्मिक चव्हाण यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी वृषाली जगताप, विपुल पाटील, प्रणव देवरे यांनी पार पाडली। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी विद्यार्थी सचिन पुरकर, प्रमोद गायकवाड, बापूसाहेब सोनवणे, डॉक्टर दिगंबर बोटवे, डॉक्टर साहेबराव झिरवाळ आदींनी परिश्रम घेतले। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी। धन्यवाद। मुखरम में शारद चंद्रमा जो परे काले मुखरम में शाउजरी तुझा हास्य युगाचे
अब हरियाली है जीवन में, अब हरियाली है जीवन में जिसकी नींव जोरात टाळ्या वाजवायच्या आहे सगळ्यांनी. साहेब आपण या ठिकाणी आला. या आपल्या पुणे रिजनमध्ये नवोदय विद्यालय समूहामध्ये होत असते आणि खरोखर आज नवोदय विद्यालय खेडगाव हे एक आदर्श विद्यालय आहे याची म्हणजे याचा इव्हिडन्स त्याची साक्ष आपण सर्व या ठिकाणी आहात. सध्या या विद्यालयामध्ये 6वी ते 11वी प्रत्येकी 2 सेक्शन आहेत. 12वी एकत्र येत आपल्या नवोदय विद्यालयासाठी हितासाठी चांगलं काम आमचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी करतायत. मी जाणीवपूर्वक मी जे सुरुवातीला रिपोर्ट रीड करणार होतो परंतु तेवढा वेळ मिळाला नाही, परंतु त्याच्यामध्ये मला एक एकत्र येत आपल्या नवोदय विद्यालयासाठी मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. थांबा नंतर घेऊ आपण. कविता शेवटावर आली. एशी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा शेतकऱ्याचा पोरगा आहे साहेब मी. बरीच लोक अशी आहेत की जे पंचतारांकित हॉटेलमध्ये बसले, 5-5 मजली इमारतीमध्ये बसले आणि तिथून एसी मधून त्यांनी शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या. आपण त्यातले कवी आहे का? मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी 2 ओळीची शेतकऱ्यावर कविता लिहिली होती साहेब. तुम्ही सगळे शेतकरी आहात. व्यासारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा दुःख का मांडतो भोगल्या सारखा सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती हुंदका हिंडतो पोरक्या सारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा झाड वाढेलही ओल भेटेलही झाड वाढेलही ओल भेटेलही आत जा तू जरा सामुळा सारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा आत्महत्या
आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर